आता वळूयात राज्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींकडे। अकोल्यामध्ये 4 सराफा व्यापाऱ्यांवरती आयकर खात्याने धाडी टाकल्यात। सकाळी 5:30 वाजल्यापासून या धाडी सुरू आहेत। अमरावती, यवतमाळ आणि परतवाडा इथल्या दुकानांवरती सुद्धा धाडी टाकण्यात आल्यात। छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर आणि अमरावती इथनं महिला आणि पुरुष पोलीस स्टाफ सुद्धा सोबत आहे। त्यामुळे अमरावती, यवतमाळ, परतवाड्यात या जोरदार अशा धाडी पडलेल्या आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अकोल्यामध्ये 4 सराफा व्यापाऱ्यांवरती आयकरनं छापे टाकलेले आहेत। या छाप्यामधनं नेमकं काय बाहेर निघतं हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। पहाटेपासूनच ही कारवाई होते आणि यात जो स्टाफ होता त्यात महिला पोलिसांचा सुद्धा समावेश आहे। अकोल्यामध्ये या 4 सराफा व्यापाऱ्यांवरती आयकरनं धाडी टाकलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। पहाटे 5:30 वाजल्यापासून धाडी सुरूच आहेत। अमरावती, यवतमाळ, परतवाडा इथल्या दुकानांवरती सुद्धा धाडी टाकण्यात आलेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर आणि अमरावती इथून सुद्धा महिला आणि पुरुष पोलीस स्टाफ सोबत आहे। अधिक माहिती घेऊयात संजय तिवारी यांच्याकडनं। संजय, काय अधिक माहिती या धाडींसंदर्भात? नागपूर, अमरावती, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या 4 पोलीस विभागातील पुरुष आणि महिला कॉन्स्टेबल्स संजय जी, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। काही तांत्रिक कारणामुळे आपला आवाज नीट येत नाहीये। मात्र या धाडी पडलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय। या धाडींमधनं आता हाती काय लागतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।